अजितदादा पवार आणि कोल्हापूर यांचे नाते खूप जवळचे होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते शाहूपुरी 5 बंगला येथील मराठा हाऊस या 5 बंगल्यापैकी एका बंगल्याचं नाव मराठा हाऊस, त्या बंगल्याच्या पिछाडीस खास विद्यार्थ्यांच्यासाठी असलेल्या खोल्यात ते राहत होते. शाहूपुरीत रेल्वे स्टेशनच्या पिछाडीस 5 बंगला नावाचा परिसर आहे. या 5 बंगल्यापैकी एक बंगला ज्याचे नाव मराठा हाऊस, या बंगल्याच्या पिछाडीस खास विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून सिमेंटच्या पत्र्याच्या छताची एक चाळ होती. पटणार नाही, या चाळीतील खोली क्रमांक 1 मध्ये अजित अनंतराव पवार हा विद्यार्थी राहत होता. शहाजी कॉलेजमध्ये शिकत होता. 12 सप्टेंबर 1978 रोजी या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 2.5 ते 3 वर्षे त्यांचे 5 बंगल्याच्या या चाळीतच वास्तव्य होते. या काळात शरद पवार राजकारणाच्या उच्च पातळीवर होते, पण या चाळीत शिक्षणासाठी राहणारा अजित पवार हा शरद पवारांचा पुतण्या होता म्हणून फार कोणाला माहीत नव्हते. त्या काळात त्यांचे कॉलेजचे मित्र मधुकर हिंदूराव चव्हाण उर्फ आंबेवाडीचा मध्या, अरविंद सातव हे दोघे मित्र होते. अजित पवार यांच्याकडे MTJ 9999 ही गजगा कलर म्हणजे अगदी फेंट ग्रे रंगाची एक फियाट व SD मोटरसायकल होती. दादांचे मित्र मधुकर चव्हाण म्हणजे आंबेवाडी तालुका करवीर येथील एका शेतकऱ्याचे चिरंजीव. अजित पवार, मधुकर चव्हाण व अरविंद सातव ही गँग कायम एकत्र. किंबहुना हे त्यांचे दोन्ही मित्र कायम अजित पवारांच्या खोलीतच पडून असायचे. त्यावेळी शहाजी कॉलेज सॅलिनी पॅलेस येथे भरत होते. ते जेवणासाठी कधी त्यांची बहीण विजया पाटील यांच्याकडे किंवा ST स्टँड समोर महाराजा हॉटेलमध्ये असायचे. त्यांची खोली अतिशय टापटीप. त्यांना कपड्याचा आणि बुटाचा खूप शौक होता. हँगरला अडकवलेल्या कपड्याची त्यांच्या खोलीतील माळ, त्यामुळे त्यांची खोली सजलेली असायची. अजितदादा पवार यांचे कोल्हापुरातील कॉलेज जीवन जसे इतर सर्वसाधारण मुलांचे असते तसेच होते. मी शरद पवार यांचा पुतण्या या असे ते कोणालाही सांगत नसत. त्यांचे मित्र तसे सांगू लागले तर बाबांनो असे कोणाला सांगू नका असे थोड्या कडक भाषेत ते सांगत. ते आपल्या मित्रपरिवाराचे खूप कौतुक करायचे. फियाटमध्ये 4-5 मित्रांना घेऊन फिरायचे. त्यांनी एका गणेशोत्सवात बिदरी सहकारी साखर कारखान्याचे त्यावेळेचे चेअरमन हिंदूराव पाटील यांची डॉज गाडी घेऊन मित्रांना पुण्याला नेले होते. अमिताभ बच्चनचे चित्रपट आणि पन्हाळा हा त्यांचा वीक पॉईंट होता. त्यामुळे त्यांची हेअरस्टाईल ही बच्चनसारखी कानावर थोडे केस असलेली होती आणि केसावर थोड्या वेळाने कंगवा फिरवायची, तर त्यांना सवयच लागली होती. आणखी एक त्यांची सवय अशी की ते बारामतीला गेले की मात्र सलग 4 ते 5 दिवस तेथेच राहायचे आणि मगच कोल्हापूरला परत यायचे. अभ्यास अगदी थोडा. त्यावेळी सेमिस्टर पद्धतीने शिवाजी विद्यापीठाची परीक्षा पद्धत होती आणि दादांची शेवटची किंवा 3री सेमिस्टर थोडक्यात अडकली होती. दादांच्या खोलीला लागूनच कोल्हापुरातील उद्योग क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व MB शेख राहायचे. ते त्यावेळी कोल्हापूर स्टील या शिरोलीतील मोठ्या कंपनीत नोकरीला होते. त्यांच्याशी जाता येता त्यांचे हाय हलवे व्हायचे. हेच MB शेख पुढे रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग अध्यक्ष व कार्यकारी संचालक झाले. दादांनी त्यांना त्यांच्या जुन्या ओळखीवर खूप असे सहकार्य केले. कोल्हापूरवर दादांचे खूप प्रेम होते, पण ते इथल्या काही हट्टी राजकारणी मंडळींच्याबद्दल उघडपणे बोलायचे. कोल्हापुरातील मित्रपरिवारांच्या सोबत गप्पाचा फड रंगवताना रागाने बोलायचे, अरे जरा सांगा की तुमच्या पुढाऱ्यांना आणि घ्या की कोल्हापूरचा विकास करून, असे आपल्या मित्रांना ते सुनवायचे. त्यांचे आंबेवाडीतील मित्र मधुकर चव्हाण यांची MGM 4141 ही काळ्या रंगाची बुलेट होती. या बुलेटवर बसून बुलेटच्या एका लयदार आवाजाच्या रिदममध्ये ते खूप फिरायचे. पाठीमागे मधुकर चव्हाण बसलेले असायचे. कधीही त्यांनी बुलेट वेगाने चालवली नाही. त्यांचा मधुकर चव्हाण हा मित्र आज अजितदादांच्या मृत्यूच्या बातमीने अक्षरशः हडबडून गेला. डोळ्यात पाणी आणून तो तरुण भारतशी बोलताना एवढेच म्हणाला की उच्च पदावर जाऊनही आपल्या मित्रांना एकत्र बोलवणारा, राजकारण सोडून इतर विषयावर बोला असा दम देणारा, इथे खा प्या धमाल करा, कसलीही अडचण आली तर रात्री अपरात्री मला फोन करा असे हक्काने म्हणणारा आणि रात्री आम्ही घरी परत निघालो की मध्या बुलेटवरून शिस्तीत जा असा दम देणारा आमचा अजितदादा
असा अचानक जाईल असे कधीच वाटले नव्हते. असा कोल्हापूरशी 3-4 वर्षाच्या इथल्या कोल्हापुरातील सानिध्याने कोल्हापुरातील शिक्षण घेतलेल्या अजितदादा यांची कोल्हापूरशी खूप मोठी अशी जवळीक निर्माण झाली होती. आणि आज त्यांच्या या अशा मृत्यूचे कारण ऐकून आणि त्यांच्या मृत्यूचे वृत्त पाहून अनेकांचे डोळे भरून आले.